सगळ्यांना सप्रेम जय भीम. आज आपण भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचे लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म म्हणजेच द बुद्धा अँड हिज धम्म हे बघणार आहोत. हास्याची प्रस्तावना. एक प्रश्न मलाही नेहमी विचारण्यात येतो की एवढे उच्च शिक्षण मी कसं काय घेतले. दुसरा प्रश्न असा विचारण्यात येतो की माझा कल बौद्ध विचारधारेकडे कसं काय. हे प्रश्न मला या कारणास्तव विचारण्यात येतात की मी भारतातील अस्पृश्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजामध्ये जन्माला आले. पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्यास ही जागा योग्य नव्हे, परंतु दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मात्र या प्रस्तावनेत देता येईल. या प्रश्नाचे सरळ उत्तर हे आहे की माझ्या मतानुसार बुद्धाचा धम्म श्रेष्ठ आहे. दुसऱ्या कोणत्याही धर्माची त्याच्याशी तुलना केल्या जाऊ शकत नाही. जर एखाद्या विद्यानिष्ठ आधुनिक व्यक्तीला धर्म हवा असेल तर त्याला बुद्धाच्या धम्माशिवाय पर्याय नाही, असे माझे पक्के मत सर्व धर्माचा 35 वर्ष सखोल अभ्यास केल्यानंतर तयार झाले आहे. बुद्धिझमाचा अभ्यास करण्यासाठी मी कसा वळलो ती एक कथा आहे. वाचकांना ही कथा जाणून घेण्यास रस असू शकतो. तर हे असे घडले. माझे वडील सैन्यात अधिकारी होते, पण त्याचबरोबर ते अत्यंत धार्मिक गृहस्थ होते. त्यांनी मला कडक शिस्तीत वाढवले. माझ्या लहानपणापासूनच माझ्या वडिलांच्या धार्मिक जीवनशैलीतील काही विरोधाभास मला आढळून आले. त्यांचे वडील रामानंदी म्हणजे पंथांचे असले तरी मात्र कबीरपंथी होते. तसा त्यांचा मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता, पण तरीही ते गणपतीची पूजा करत असत. अर्थात आमच्याकरिता, परंतु मला ते आवडत नसत. ते त्यांच्या पंथांची पुस्तके वाचत असत. मला आणि माझ्या मोठ्या भावाला मात्र झोपी जाण्यापूर्वी माझ्या बहिणींना व मला कथा ऐकवण्यास घरी जमलेल्या व्यक्तींना रामायण आणि महाभारतातील काही भाग वाचून सांगण्यास ते आम्हाला भाग पाडीत. कित्येक वर्ष असे चालू होते. ज्या वर्षी मी इंग्रजी 4थ्या वर्गाची परीक्षा पास केली त्यावेळी माझ्या समाजातील लोक माझे अभिनंदन करण्यासाठी जाहीर सभा घेऊ इच्छित होते. दुसऱ्या जातींची शैक्षणिक स्थिती लक्षात घेता माझा सत्कार करण्यासारखा हा काही प्रसंग नव्हता. पण आयोजकांना असे वाटले की त्यांच्या जातीतील मी पहिलाच असा एक मुलगा आहे की या अवस्थेपर्यंत पोहोचला आहे. मी फार उच्च स्तरावर गेलो असे त्यांना वाटायचे. ते परवानगी घेण्यास माझ्या वडिलांकडे गेले. अशाने एक मुलगा बिघडतात असे सांगून माझ्या वडिलांनी त्यांना स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले त्याने फक्त एक परीक्षा पास करण्यापलीकडे काहीही केलेले नाही. संयोजकांची फार निराशा झाली, पण त्यांची जिद्द सोडली नाही. ते माझ्या वडिलांचे जवळचे मित्र दादा केळसूर सरांकडे गेले व त्यांनी मध्यस्थी करण्यास सांगितले. केळुस्कर तयार झाले. थोड्या युक्तिवादानंतर माझ्या वडिलांनी संमती दिली. अभिनंदनाची सभा झाली. दादा केळुस्कर सरांनी सयाजीराव ओरिएंटल सिरीज बडोदाकरिता लिहिलेले बुद्ध चरित्र मला सप्रेम भेट म्हणून दिले. मी मोठ्या आवडीने ते पुस्तक वाचले. त्या पुस्तकाने मी फार प्रभावित व प्रेरित झालो. मला प्रश्न पडला की माझ्या वडिलांनी बौद्ध साहित्याचा परिचय आम्हाला का करून दिला नाही. हा प्रश्न मी माझ्या वडिलांना विचारण्याचा निश्चय केला आणि एके दिवशी मी तो माझ्या वडिलांना विचारला. मी त्यांना म्हटले की रामायण आणि महाभारतातील शूद्र आणि अस्पृश्यांच्या अधःपतनाच्या आणि ब्राह्मण क्षत्रियांच्या महिमा मंडित करणाऱ्या कथा वाचण्यास ते आम्हाला का भाग पडतात. वडिलांना हा माझा प्रश्न आवडला नाही. ते म्हणाले, अरे असे मूर्खपणाचे प्रश्न विचारू नकोस. तू लहान आहेस. तुला जितके सांगितले जाते तितकेच तू करावे. माझे वडील रोमन हुकुमशाह शाखेचे होते.
आणि ते आपल्या मुलांवर हुकुमशाही गाजवायचे. मला आत्याकडे सोपवून माझी आई लहानपणीच वारली. मातृविहीन म्हणून मला थोडे स्वातंत्र्य होते. काही काळानंतर मी पुन्हा तोच प्रश्न वडिलांना विचारला. त्यावेळी वडिलांनी उत्तराची तयारी ठेवली होती. ते म्हणाले, मी तुम्हाला महाभारत व रामायण वाचाव्यास सांगतो. याचे कारण असे आहे की आपण अस्पृश्य आहोत. स्वाभाविकपणे तुझ्यामध्ये मी न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. हा न्यूनगंड दूर करण्यास महाभारत व रामायणाची मदत होऊ शकते. द्रोण आणि कर्ण यांचेच उदाहरण पहा. ही सामान्य माणसे होती, पण त्यांनी मोठी उंची गाठली. वाल्मिकीचे पहा, तो कोळी होता, पण त्यांनी रामायण लिहिले. तुमच्यामधील न्यूनगंड काढून टाकण्यास रामायण आणि महाभारत मी तुम्हाला पुन्हा वाचायला सांगतो. वडिलांच्या म्हणण्यात काही तथ्य आहे असे मला वाटले, पण माझे समाधान मात्र झाले नाही. मी वडिलांना सांगितले की महाभारतातील पात्रे मला आवडत नाही. मी म्हणालो, मला भीष्म, द्रोण आणि कृष्ण आवडत नाही. भीष्म आणि द्रोण पाखंडी होते. ते एक गोष्ट बोलायचे, कृती मात्र नेमकी त्याच विरोधात करायचे. कृष्णाच्या दगाबाजीवर विश्वास होता. त्याचे जीवन दुसरे तिसरे काही नसून फसवेगिरीच्या मालकीचेच होय. मला रामसुद्धा पसंत नाही. स्फुरनखा प्रकरणात, वाली सुग्रीव प्रकरणात आणि सीतेची क्रूर वागणुकी संबंधात रामाच्या वर्तणुकीची समीक्षा करा. माझे वडील गप्प झाले. त्यांनी ओळखले की बंड झाले आहे. अशा प्रकारे दादा केळुसकरांनी दिलेल्या पुस्तकामुळे मी बुद्धाकडे वळालो. त्या लहान वयातसुद्धा रिकाम्या डोकाने मी बुद्धाकडे गेलो नाही. मला पार्श्वभूमी होती आणि बुद्धाच्या जीवनावरील पुस्तक वाचताना मी तुलना, भेद करीत असे. बुद्ध आणि त्यांचा धम्म यांच्यात रस घेण्याची ही माझी सुरुवात होती. हे पुस्तक लिहिण्याची वेगळी कुळकथा आहे. 1951 साली महाबोधी सोसायटीच्या मासिकाच्या संपादकाने वैशाख अंकाकरिता लेख लिहिण्यास मला सांगितले. या लेखात मी म्हटले की विज्ञाननिष्ठ समाजाला बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही, अन्यथा तो समाज नष्ट होईल. हे सुद्धा नमूद केले. ही जर आधुनिक जगाला स्वतःला वाचवायचे असेल तर त्यांना बौद्ध धम्माची कास धरावी लागेल. मी हे देखील नमूद केले की बौद्ध वाङ्मय हे इतके विशाल आहे की कोणी एक व्यक्ती हे पूर्णपणे वाचू शकत नाही. त्यामुळे बुद्धिजनाची वाटचाल अत्यंत मंद गतीने होत आहे. बायबलसारखे एखादे पुस्तक बौद्धांकडे नाही, ही याची मोठी उणीव आहे. या लेखाच्या प्रकाशानंतर मला अनेक लेखी व तोंडी विनंत्या करण्यात आल्या की मी हे पुस्तक लिहावे. त्यांना प्रतिसाद म्हणून मी हे कार्य स्वीकारले आहे. सर्व टीकांना निरस्त करण्याच्या हेतूने मी हे स्पष्ट करू इच्छितो की हे पुस्तक मौलिक आहे असा माझा दावा नाही. अनेक पुस्तकातील साहित्य याकरिता गोळा करण्यात आले आहे. अश्वघोष रचित बुद्ध चरित्राचा मी विशेष उल्लेख करू इच्छितो. त्याची काव्यप्रतिभा कोणीही नाकारू शकत नाही. काही प्रसंगी मी त्याची भाषाशैली उचलली आहे. या पुस्तकातील ज्या बाबीकरता मी मौलिकतेचा आग्रह धरेन ती म्हणजे प्रकरणाची मांडणी होय, ज्यामध्ये मी सुटसुटीतपणे व स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात अशा काही गोष्टी अशा आहेत की ज्या बुद्धिझमच्या अभ्यासकांना डोकेदुखी ठराव्या. त्याचा उपाहापोह मी प्राकथ्य या सादर केला आहे. ज्या सर्वांचे सहाय्यक झाले त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. सक्रुली या गावचे नानकचंद रत्तू आणि होशियारपूर पंजाब येथील नांगल खुर्दचे प्रकाशचंद यांनी या पुस्तकाचे मॅन्युस्क्रिप्ट टाईप करण्यास जे परिश्रम घेतले त्याबद्दल मी त्यांचे फार आभारी आहे.
त्यांनी ते अनेकदा टंकमुद्रित केले. नानकचंद्र रत्तू यांनी हे महान कार्य तडीस नेण्यास फार त्रास व परिश्रम घेतले. आपल्या तब्येतीची काळजी न करता, मोबदल्याची अपेक्षा न करता नानकचंद्र रत्तू यांनी टायपिंग आदींची सर्व कामे स्वच्छेने केली. माझ्याप्रती असलेल्या प्रचंड प्रेमाखातीर व स्नेहाखातीर नानकचंद्र रत्तू यांनी, प्रकाशचंद यांनी हे कार्य केले. त्यांच्या परिश्रमाचे मोल देऊ शकत नाही. मी त्यांचा फार आभारी आहे. या पुस्तकाचे कार्य मी जेव्हा आरंभिले त्यावेळी मी आजारी होतो आणि आताही आजारी आहे. काही वेळेस माझी स्थिती इतकी बिघडायची की डॉक्टर्स मला विझवणारी ज्योत समजायचे. या विझवणाऱ्या ज्योतीला पुन्हा जीवन देणे माझ्या पत्नीच्या आणि डॉक्टर मालवणकर यांच्या वैद्यकीय कौशल्यामुळे शक्य झाले. मी त्यांचे हार्दिक आभारी आहे. त्यांनी हे कार्य पूर्ण करण्यास मला मदत केली. मी MB चिटणीस यांचासुद्धा आभारी आहे. त्यांनी या पुस्तकाची प्रूफे तपासण्यास विशेष रुची घेतली आहे. मी हे नमूद करू इच्छितो की बुद्धिझमचा अभ्यास करावयास आवश्यक 3 पुस्तकांचे संचालित हे एक पुस्तक आहे. अन्य 2 पुस्तकं म्हणजे बुद्ध आणि कार्ल मार्क्स व प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती हे होत. त्या अनेक भागांमध्ये लिहिल्या गेलेल्या त्या लवकरात लवकर प्रसिद्ध होतील अशी मी आशा करतो. BR आंबेडकर. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.